इचलकरंजी महानगरपालिकेतील भाजपमधील अंतर्गत संघर्ष आता समोर येऊ लागलेला आहे। आमदार राहुल आवाडे गट आणि माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या गटामधील सुप्त संघर्ष आता महापालिकेच्या कारभारावर देखील परिणाम करत असल्याचं चित्र आहे। तब्बल 22 कोटी रुपयांच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या ठेक्यावरून दोन्ही गट आमने सामने आलेले आहेत। पाहूयात। इचलकरंजी महापालिकेत आवाडे आणि हळवणकर गट आमने सामने। 22 कोटींच्या घनकचरा ठेक्यावरनं संघर्ष तीव्र। आरोप प्रत्यारोपांमुळे वाद शिगेला। इचलकरंजी महापालिकेत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। विशेष स्थायी समितीच्या बैठकीत 22 कोटी रुपयांच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रस्तावाला सत्ताधारी हळवणकर गटाच्या नगरसेवकांनी विरोध केला। त्यानंतर आवाडे गट आक्रमक झाला आणि दोन्ही गटांमधील मतभेद उघडपणे समोर आले। याच वादातून महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्यावरही राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले। हळवणकर गटानं आयुक्त मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत त्यांच्या बदलीची मागणी केली, तर आवाडे गटानं शहराच्या विकासासाठी आयुक्तांचं काम समाधानकारक असल्याचं सांगत त्यांना कायम ठेवण्याची भूमिका घेतली। त्यांनी विशेष सभेमध्ये तो प्रश्न आणला की मंजूर करण्यासाठी, त्यासाठी आम्ही नाराजी होऊन बाबा गावाचा विकास करायचा बरोबर आहे, महापालिकेवर 22 कोटीचा भुर्दंड बसणार आणि पहिला महापालिका अडचणमध्ये आहे, हे सगळं विचार करून आम्ही म्हटलो जेव्हा काय लागते त्या हिशोबाने एस्टिमेट मंजूर करा। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरोघरी कचरा गोळा करायचा आहे, त्याचं एक 9 कोटीचं एस्टिमेट मंजूर करूया आणि टेंडर काढून काम चालू करूया। ह्या भूमिकेत आम्ही ठाम असल्यामुळं आम्ही सेंट्रल पार्कला सगळेजण आम्ही एकत्रित होऊन हा आम्ही बहिष्कार टाकला। हा वाद अधिक चिघळल्यानंतर हळवणकर गटानं मंत्री चंद्रकांत पाटलांची भेट घेत आयुक्तांविरोधातल्या तक्रारी मांडल्या। नगरसेवकांना वेळ दिला जात नाही, अवमानकारक वागणूक मिळते, विकास कामांमध्ये पारदर्शकता नाही असा आरोप केला। यावर मंत्री चंद्रकांत पाटलांनी दोन्ही गटांना एकत्र बोलावून समन्वय साधण्याचं आश्वासन दिलं। येत्या काही दिवसात मुख्यमंत्री फडणवीसांच्या सोबत बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्याची तयारी देखील सुरू केली आहे। दरम्यान या वादासंदर्भात बोलताना चंद्रकांत दादा पाटील यांनी दोन जिवंत माणसं जिवंतपणे काम करतात, झोपा काढत नाहीत, त्यावेळी काहीतरी असतं, त्यामुळं पेल्यातलं वादळ पेल्यात संपेल असं म्हटलेलं आहे। मी वारंवार हे उदाहरण देत असतो की दोन जिवंत माणसं ज्यावेळेला जिवंतपणे काम करतात, झोपा काढत नाहीत, त्यावेळेला काहीतरी असतं। मग त्याच्या घरातला एक कुटुंब प्रमुख असतो, आय एम नॉट कुटुंब प्रमुख, तो म्हणतो या इकडे बसा, आणि ते पेल्यातलं वादळ ठरतं। इचलकरंजी महापालिकेतला हा वाद आता केवळ 2 गटांपुरता मर्यादित राहिला नाहीये, तो थेट राज्याच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत जाऊन पोहोचलाय। त्यामुळं मुख्यमंत्रीच या प्रकरणामध्ये आता काय निर्णय घेतात आणि भाजपमधील हा अंतर्गत संघर्ष कसा मिटवला जातो याकडे संपूर्ण इचलकरंजीकरांचं लक्ष लागलंय। पण या संपूर्ण राजकीय संघर्षात शहराचा मूळ प्रश्न मागे पडल्याची भावना नागरिकांमध्ये सध्या निर्माण झाली आहे। प्रताप नाईक, झी 24 तास, इचलकरंजी, कोल्हापूर।